जुन्नर तालुक्यात रविवारी दिनांक 2 जानेवारी सकाळी पिंपळगाव जोगाव व रोहकडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी झाले। पहिली घटना पहाटे 4:45 दरम्यान पिंपळगाव जोगा येथे घडली। येथील सुनील बबन निमसे वय वर्ष 42 हे घराबाहेरील शेडमध्ये झोपले असताना बिबट्याने अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले। दुसरी घटना सकाळी 6:30 रोहकडी येथे घडली। अभय विलास घोलप वय वर्ष 19 आणि त्यांचे चुलते रखमा सखाराम घोलप वय वर्ष 61 हे विद्युत पंप सुरू करण्यासाठी मोटारसायकलीवरून जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। जखमींना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मंचर ग्रामीण रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। वनपाल मनीषा काळे, वनरक्षक रेखा धुम, वनपाल रुपाली जगताप, वनरक्षक वैभव वाजे, किशन खरोडे, व्ही.ए. बेले, फुलचंद खंडागळे, ऋषिकेश गायकवाड आणि रेस्क्यू टीमचे फिरोज पठाण यांनी पाहणी केली। बिबट्याला पकडण्यासाठी लवकरच पिंजरा लावण्याचे आश्वासन आणि वनविभागाने दिले आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। वनविभागाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। पहाटे किंवा रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपू नये किंवा शौचास जाऊ नये। बिबट्या प्रभावित भागातून प्रवास करताना वाहनांचे हॉर्न मोठ्याने वाजवावेत, जेणेकरून दबा धरलेले प्राणी हालचाल करतील। स्वतःच्या सुरक्षिततेसाठी शक्य तेवढं सावधान राहावे आणि वनविभागाच्या सूचनांचं पालन करावे। वनविभागाने जनजागृती मोहीम हाती घेतली असून बिबट्याच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असं सांगण्यात आलं आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।